हॅलो दीप, तिथे सगळं ओके आहे ना? काही झालं नाही ना? नाही नाही, पुरुषोत्तम काका तुला ओरडले का काय? तू त्यांना भेटलास का? समोरासमोर आलास का त्यांच्या? आत्या काय बोलली? तू तिकडे तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? तू मला जरा सांग ना, काय काय झालं काय तिकडे? बाप रे बाप, तुला काळजी वगैरे पण वाटते का? नाही, मला वाटलं फक्त तुला नावं ठेवता येतात. बरं ठीक आहे, एवढी काळजी करतेस तर ऐक, सगळं ठीक आहे. बाबा नाही भेटले आणि मी माझ्या खोलीत येऊन बेडवर छान पडलो. आणि ऐक, उगाच माझ्या काळजीने अस्वस्थ विस्वस्थ होऊ नकोस. हे रात्र रात्र जागून काढू नकोस. देवाचा धावा बिवा करत असशील, त्यांना बिचारांना पाण्यात वगैरे ठेवलं असशील तर बाहेर काढ. त्यांनाही रात्रीची विश्रांती मिळू दे. म्हणजे इतरही विषय आहेत विचार करायला, त्याचा विचार कर. कशाला सतत माझा विचार करायचा? म्हणजे एवढ्या रात्री मुलींच्या विचारात मी यावा एवढा हुशार, स्मार्ट आणि चिकणा मी नक्कीच आहे. पण तू नको लोड घेऊ त्याचा, कारण की तुला काही स्कोप नाहीये. तुझी ना लायकी नाहीये कोणी तुझी काळजी करायची. गेलास खड्ड्यात, मला पण काही करायचं नाही. हट मूर्ख कुपचा. चिडणारी माणसं आहेत ना, फार गोड असतात आणि खरी असतात. आपल्याला काय त्याचं? आपल्याला एवढ्या हेक्टिक दिवसानंतर थोडी एंटरटेनमेंट मिळाली झालं. येडी मुलगी उडली. माई माझे काय पाहते मी हे? पुरुषोत्तम गायकवाड स्वयंपाकघरात चहा करतायत बाई. तुला काय वाटलं मला चहा करता येत नाही? नाही, तुला चहा करता येत असेलच रे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुझ्या हातचा कपभर चहा मलाही मिळाला तर काय बहार येईल माझ्या आयुष्यात. कशी बहीण आहेस ग तू? मोठ्या भावाला चहा करायला सांगतेस? एखादी बहीण असती तर म्हणाली असती, दादा जरा बाजूला हो, मी करते तुझा चहा. हे एवढी बोर नाहीये मी. मी पण आचारी नाहीये. मी माझा चहा ठेवलाय, तुला हवा असेल तर तुझा करून घे. मी असं काय एक कप चहा मागते मी? किती नाटकं करून नकोतेस तू. एक थोडासा वाढव की, एक कपभर तर वाढवायचा आहे. लहान आहेस का तू आता? मी लहानच आहे तुझ्यापेक्षा. आणि तुला आठवत आहे मी लहान असताना माझी सगळी खेळणी घ्यायचास खेळायला. लगेच परत करायचो. कधी? मी भोकाडपासून रडल्यानंतर. म्हणजे आता मला भोकाडपासून रडायचं की चहा दे म्हणून? नको, ते ऑलरेडी करून झालंय तुझं. मी करतोय चहा तुझ्यासाठी. ट्रे बी म्हणून असं घेऊन ये. सगळं कर. सर्व करायचं मला. हा. नाही, लवकर कर. किती वेळ चहा तर करायचा साधा. करतो कर. घ्या बहिणाबाई, चहा घ्या. धन्यवाद. बिघडलं काय? काय रे हे? अरे अरे, सॉरी सॉरी. खरंच काय साखर हवी का? नाही, बरा झालाय चहा. हा चल, चांगला झाला रे चहा. एक गोड घेतल्यानंतर तृप्त झालं मन एकदम. थँक्यू. दादा काय म्हण, वहिनीने एक काम बरं केलं. तुला निदान चहा तरी करायला शिकवलं तिने. हो का? हो. सुलू हा, तो आलाय का घरात? तो कोण? स्वराज? बरं, स्वराज सकाळी सकाळी बाहेर गेला होता मॉर्निंग वॉकला. मज्जाच आहे. अरे स्वराज काल रात्रीच घरी आला. झोपला असेल, उठला की येईल ब्रेकफास्टला. डोळे असून आंधळ्याचं सोंग घेऊ नकोस. तुला नीट कळलंय मी कोणाबद्दल बोलतोय ते? नाही आलाय. बेडरूम मध्ये जाऊन पाहून आले मी त्याच्या. काल गोडाऊन मध्ये तू ओरडलास त्याच्या अंगावर, मारलंस त्याला. त्यानंतर घरी नाही आलेला तो. उत्तम. यापुढे नाही आला तर उत्तम होईल, सांग त्याला. असो.
कॉंग्रॅच्युलेशन, फायनली तुला बॅच मिळाला. ताई आता एकदम बिनधास्त रिक्षा चालव. चला आई बघ. ताई आता तुला रिक्षा चालवताना कोणी त्रास पण नाही देणार. बॅच लावून मस्त मज्जा कर. देवा, अभिजित गेल्यापासून सगळी जबाबदारी ज्योतीने तिच्या खांद्यावर घेतली. जीवाचं रान करून सगळं काही करते या घरासाठी. तुझ्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य होतंय. आता हे बॅचचं काम सुद्धा तुझ्या आशीर्वादानं झालंय. असाच माझ्या लेकीच्या पाठीशी कायम उभा राहा. चला आई निघू आता, उशीर होतोय. अगं मला निघायचंय की कामावर. आता बॅच आलाय तर निघू दे ना लवकर. ज्योती, मी काय म्हणते, आज एक दिवस हा बॅच देवापुढे राहू दे. अगं म्हणजे आपल्या भावना पोचतील ना त्याच्यापर्यंत. आता बॅच मिळालाय तर इथे ठेवून काय करणार? मला कामाच्या ठिकाणी घेऊन तर जाऊ दे. हो माहितीये मला, पण हे बघ, एवढे दिवस तू मॅनेज केलंस की नाही? हा, बॅच न घेता जात होतीस. आज एक दिवस मी म्हणते म्हणून. बरं बाबा, ठीक आहे, चालेल. चला मी येते, उशीर होतो. शुभ आशीर्वाद. नीट जा. चला मॅडम, तुम्हाला सोडायचं. मला पण जावा. बाय बाय. हो.